सलगच्या सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली। विठ्ठलाच्या दर्शनाची रांग 5 किलोमीटरपर्यंत पोहोचली। मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात दाखल झाल्यानं गोपाळपूरच्या पत्रा शेडपर्यंत रांग पोहोचली। आढावा घेतलेला आहे सुनील दिवाण यांनी। सलग आलेल्या सुट्टीमुळे पंढरपूर ओव्हरपॅक झालेलं आहे। अक्षरशः मोठ्या यात्रेत असती तशी गोपाळपूरपर्यंत दर्शनाची रांग गेलेली आहे। राज्यभरातले भाविक सुट्टी सलग आल्यामुळं पंढरपूरच्या दर्शनासाठी आलेले आहेत। हजारोंच्या संख्येने भाविक अजूनही पोचत आहेत। यात पर्यटकांची संख्या जास्त आहे। महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा या परराज्यातलेही भाविक मोठ्या संख्येने आलेले आहेत। बरीच लोक भाविक आपल्यासोबत आहेत। कुठून आलात? अमरावती। सलग सुट्ट्या म्हणून काय? हो, सलग सुट्ट्या आहेत म्हणून। तर अशा रीतीनं मोठ्या संख्येनं भाविक आणि पर्यटक आलेले आहेत। भाविकांना दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे आणि हे भाविक सकाळी काही 8 वाजल्यापासून, काही सकाळी 10 वाजल्यापासून दर्शन रांगेत उभारलेले आहेत। जवळपास त्यांना दर्शनाला 6 ते 7 तास झालेले आहेत। अजूनही मंदिरापर्यंत पोहोचायला त्यांना 4 ते 5 तास लागणार आहेत। ताई कुठून आले? कोल्हापूर। काय सलग सुट्ट्या म्हणून काय? नाही आमची वारीच आहे, माघवारी। आम्ही वर्षाला येतो। ह्या लोकांना आपल्या सुट्टीचा उपयोग विठ्ठलाच्या दर्शनासाठी करायचा आहे आणि त्यामुळंच आज भल्या पहाटेपासून विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत गेलेली आहे आणि या भाविकांना दर्शनाला किमान 12 ते 14 तास लागणार आहेत। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।